महादेवाचं मंदिर जवळपास तिथं खाली एक ओढ आहे, जवळपास 20-25 फूट खोल, आणि ते पूर्ण भरलं. आणि मंदिर पहा, मंदिराचा पूर्ण मधला दबला आणि पूर्ण पाणी जेवढं बी आहे तेवढं शेतात भरलं. चिखलीमध्ये आज सकाळपासून तुफान पाऊस चालू आहे, तसा रात्रीपासून चालू आहे. आणि आजचा पाऊस एवढा भयानक झालेला आहे. आम्ही वरतून गच्चीवरून पाहिलं तर इकडं ओलांडेश्वर महादेवाचं मंदिर आहे. जवळपास 2006 जो पाऊस पडला होता त्याच्यानंतर आज 2025 मध्ये एवढा भयानक पाऊस पडला आणि एवढं पूर आलेला आहे नदीला. तेच पाहण्यासाठी आम्ही आता चाललो, तुम्हाला तिथं जाऊन दाखवतो. चला. तर भाई आज लय बेकार पाणी पडला, आज एवढा बेकार पाणी पडले की जिंदगीत कधी आजपर्यंत एवढा चिखलीत पाणी नसं पडला. आम्ही चाललो आता नदीकडं. तिकडं पूर्ण जे ओलांडेश्वरचं मंदिर आहे ते पूर्ण पाण्यात डुबलेलं आहे. तिकडं दाखवतो तुम्हाला. पूर्ण आता शेतामध्ये आहे. तिकडं पण माग हाय पाणी दाखव खाली किती आहे. पा खाली पाणी किती साचेले. पूर्ण तिकडं पाणी पा, ते पूर्ण मंदिर आहे ओलांडेश्वरचं, पूर्ण पाण्याखाली जायले. सगळी पब्लिक आज इकडे चालली. अरे बाप केवढं पाणी जायला रे भाऊ. पाणी पाया रे बाप. पण बाकी कानाच्या नृत्य करतो दोघं जण मला शिव्या घालणार या दोघांना. कारण आम्ही येत नव्हतो, ये ना जबरदस्ती आणला आम्हाला. आता मी तर कधी अरे जवळपास म्हणजे लहानपणी इकडे यायचो आणि जवळपास आता 10 वर्ष होऊन गेले असेल, त्यापेक्षा जास्त झाले असेल. त्यानंतर आज पहिल्यांदा आलो, किती दिवसानंतर. हे आतापर्यंत पहिला एक्सपिरियन्स आहे एवढं पाणी पडलं असं, नंतर पाहायला चाललो आम्ही. नाही आतापर्यंत एवढं पाणीच नाही पडलं आपल्या इकडं. चपला मागं सोडून दिल्या आम्ही. अरे बाप, हे पान आहे पाणी. हे पाय पाणी म्हणजे ते मंदिर जे आहे त्याच्या खाली एक ओढा आहे, जवळपास 20 फूट खोल असेल. खरं 20 फूट असेल ना ते खोल ओढा. तर पूर्ण नदी ती पूर्ण भरली आणि त्याचं पूर्ण पाणी जे इकडं शेतामध्ये शिरलेलं आहे. हे पाय आमच्या गल्लीत सगळे जेवढी पब्लिक आहे ती पूर्ण इकडे येऊ लागली पाणी पाहायला शेतामध्ये. हो आजच नाही रे, आजच आजच. अरे बाप, बरं झालं रे चपला तिकडेच काढले आपण. नाही तर काय. अरे पाणी पाय ना कुठलं काले. अरे बाप का पाय सटका लागले. आज रा मी जर पलटो भावा तर मोबाईल बी जाणार. मोबाईल नाही होत पडला फुटून फक्त तो धरण का ते फुटला ना, आपल्याला पळता बी नाही येणार धरण. तेव्हा नाही, दुष्काळग्रस्त शेताची पाहणी करताना संभाजीनगरचे अधिकारी लोक त्या पुलावर जायला पूर राहील. ते पूल पाल पूर लागले मग तेच म्हणतो पुलावर जायला पूर राहिले एका जागेत. अरे बाप केवढं पाणी ते पाय पाय ते केवढं पाय बसले. चालले पाण्यात टोंगळ्या एवढे पाय पूर्ण पाण्यात फसायला लागले. इथं एवढं मरणाचं पाणी भरलंय.
चोपड्याची वावरण नाही कोणतं आपल्या गार्डन या पाय पूर्ण पाणी. महादेवाचं मंदिर जवळपास तिथं खाली एक ओढ आहे जवळपास 20-25 फूट खोल आणि ते पूर्ण भरलं. आणि मंदिर पहा मंदिराचा पूर्ण मधला दबला आणि पूर्ण पाणी जेवढं बी आहे तेवढं शेतात भरलं. इकडं स्मशानभूमी आहे ती पाण्याखाली गेली पूर्ण. हे पाहू शकता इकडून पाणी तेवढं भरेल. आजपर्यंत कधी इथपर्यंत पाणी आलं नव्हतं. इकडे पाहू शकता केवढं पाणी भरेल. म्हणजे सगळीकडे मित्रांनो. म्हणजे ती बघा समोर पण तितकेचे जमा होईल. 2006 ला पडलं पाहिजे एवढं हो 2006 काय किती वर्षानंतर पडलं. 18 वर्षानंतर 2006 नंतर आज 2025 मध्ये. हा 19 वर्षानंतर इतका पाणी झाला. स्मशानभूमीत एवढं पाणी. स्मशानभूमी भाऊ. हे आमचा पंकज. त्या बा तिकडे समोर त्या बाजू सैलान नगरचा पूल एवढा पाणी खाली गेला. आम्ही आमच्या चपला काढल्या. चपला काढून नाच चालला गेलतो आम्ही इकडं. चलो आप घर के तरफ.